जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षक आमदारांचं विधान भवनामध्ये आंदोलन। विक्रम काळे, किशोर दराडे यांच्या उपस्थितीमध्ये एकच मिशन जुनी पेन्शन टोपी घालत त्यांनी आंदोलन केलंय। नागपूर इथे कोळी समाजाचं अर्धनग्न आंदोलन। जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रक्रियेमध्ये होणारा अन्याय दूर करावा या मागणीसाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत समितीच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन आणि आमरण उपोषण। थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची निवाऱ्याची व्यवस्था करा, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश। आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणं नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, न्यायालयाचं मत। कोकणामध्ये एकही धरण पूर्ण झालेलं नाही। कोकणामधील धरणांवरून निलेश राणे आक्रमक। कोकणातील धरणं ही वर्षानुवर्ष पूर्ण होत नाहीत, राणेंची माहिती। जत तालुक्याला देवभूमी घोषित करा, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची लक्षवेधी। धार्मिक पर्यटनासाठी विशेष निधी देण्याची देखील मागणी। राज्यामधील सार्वजनिक विभागाच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यांच्या गुणवत्ता तपासणीसाठी एसओपी तयार करा, आमदार अनुराधा चव्हाण यांची लक्षवेधीतून मागणी। सभागृहाच्या कामकाजामध्ये बहुजन समाज, अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांना स्थान मिळत नाही। राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोलेंनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून खंत व्यक्त केली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मालेगावमध्ये मालेगाव सेक्युलर फ्रंटची स्थापना, सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी आघाडीची निर्मिती। माजी आमदार आसिफ शेख यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना मनसे युती करण्याची स्थानिक नेत्यांची तयारी। जागा वाटपामध्ये कोणतेही आढेवेढे न घेण्याची स्थानिक नेत्यांची भूमिका आहे। शिवसेना मनसे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची साथ घेण्याच्या तयारीत आहे। पुण्यामध्ये भाजपची उमेदवारी देण्यासाठी पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची मोठी दमछाक होण्याची शक्यता आहे। 165 जागांसाठी 2500 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। 125 जागा निवडून आणण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। मुंबईत मतदार याद्यांमधली जवळपास 90,000 दुबार नावं वगळली। एक्सेल आणि मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून ही दुबार नावं शोधली आहेत। मुंबईतल्या मतदार याद्यांमध्ये 11 लाख दुबार नावं आहेत। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांची मोठी गर्दी। 2,500 इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत। आजपासून उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात होती आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात। महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार। भाजप 55 जागांवरती उमेदवार देणार असल्याची जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांची माहिती। वाशिममध्ये 16 बंडखोरांवरती भाजपची कठोर कारवाई। बंडखोरांना 6 वर्षांसाठी पक्षामधून निलंबित करण्याचा भाजप जिल्हाध्यक्षांचा निर्णय। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। अकोला शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार। महानगर प्रमुख आणि मावळत्या महानगरपालिकेमधील गटनेते राजेश मिश्रांसह 4 नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत। नाशिकच्या मनमाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचं उपोषण। स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जॅमर बसवण्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप आहे। उपोषणामध्ये काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार देखील सहभागी झाले। नाशिकच्या चांदवडमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अपक्ष उमेदवारांचा कडा पहारा। अपक्ष उमेदवार राजाभाऊ आहिरे अंथरुण गोधडीसह स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तळ ठोकून आहेत। अकोल्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उमेदवारांसह एकही कार्यकर्ता दिसत नाहीये। उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा पोलिसांच्या बंदोबस्तावरच विश्वास आहे। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 24 तास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। थेऊरच्या यशवंत साखर कारखान्याच्या जमीन खरेदी विक्रीला स्थगिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून व्यवहाराला स्थगिती। सरकार 299 कोटी रुपयांना खरेदी करत होतं कारखान्याची जमीन। महसूल विभागाची परवानगी घेतली नसल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।